नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे एक विषय घेऊन आले। तुम्ही पाहू शकता की 2024ला मान्यता असलेले एम बी बी एस कॉलेजेस कोणकोणते आहेत। तर त्याच्यामध्ये सगळे कॉलेजेस अगदी मी तुम्हाला याच्याबद्दल सांगणार आहे आणि त्याच्यामध्ये हे पूर्ण PDF आहे आणि पूर्ण सीट मॅट्रिक्स पण तुम्हाला मी सांगणार आहे की कोणते कोणते 2024मध्ये जे आपले NMCने इथे डिक्लेअर केलेले आहेत। अगदी पूर्ण ऑफिशियल लेटर पण त्यांनी इथे दिलेलं आहे। 16 तारीख तुम्ही ते पाहू शकता। 16 तारखेलाच म्हणजे कालच त्यांनी पब्लिश केलेलं आहे NMCने। तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट आलेले आहे, ते गव्हर्नमेंट एडेड आहेत, प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट आहेत आणि त्याचबरोबर डीम्डसुद्धा तिथे समावेश केलेला आहे। तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, नॅशनल मेडिकल कमिशन असे पूर्णपणे दिलेलं आहे आणि हे कालच डेट 16 ऑगस्टला ही पब्लिश झालेली आहे। तर ती कोणती नोटीस आहे अगदी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। ऑल मेडिकल कॉलेज इन्स्टिट्यूट हॅव्हिंग व्हॅलिड लेटर ऑफ परमिशन, ओके, MBBS ॲडमिशनसाठी हे त्यांनी परमिशन दिलेले आहेत NMCने पूर्ण अगदी लेटर। तर हे लेटेस्ट आहे न्यूज विद्यार्थी मित्रांनो। तर ह्या NMCने कोणते कोणते कॉलेजेस आहेत त्याचे पूर्णपणे अगदी लिस्ट आहे, तर ही मी तुम्हाला लिस्ट पूर्णपणे दाखवणार आहे। तर तुम्ही ते पाहू शकता स्क्रीनवरती मी सीट मॅट्रिक्स पूर्ण काढलेलं आहे। सीट मॅट्रिक्स MBBS कोर्स 2024-25 पूर्ण हे 22 पानाचं पेजेसचं पूर्ण हे PDF आहे आणि तुम्ही त्या स्क्रीनवरती पाहू शकता। एक फर्स्ट आपण नंबरचा विचार करूया। कोर्स नेम MBBS आणि सीट ती तुम्ही कुठलं स्टेट आहे हे अंदमान निकोबारचं हे दाखवलेलं आहे फर्स्टला। नेम आणि कॉलेज पूर्ण मेडिकल कॉलेज अँड इन्स्टिट्यूट असं दिलेलं आहे। अंदमान निकोबार आयलँड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पोर्ट ब्लेअर असं दिलेलं आहे। तर हे कुठलं आहे तर हे गव्हर्नमेंटचं आहे प्युअर आणि तिथली सीटचा इंटेक 2024चा किती असणार आहे तर 114 असं आहे इथं, ओके। असंच हे पूर्णपणे तुम्ही अगदी पूर्ण PDF बघू शकता, डिटेल्समध्ये वाचू शकता। हे 2 नंबरचं कॉलेज आहे नेल्लोरचं, नंतर हे 4 नंबरचं आहे विशाखापट्टणम आणि हे असेच बऱ्यापैकी सगळे तुम्ही पाहू शकता। 8 नंबरचं जे MBBS आहे ते गीतम आहे, हे पण खूप छान कॉलेज आहे विशाखापट्टणमचं। हे गीतम युनिव्हर्सिटी म्हणतो आपण त्याला, ते प्रायव्हेट पूर्ण म्हणजे डीम्ड आहे हे। तर हे पूर्णपणे लिस्ट आहे आणि सीट मॅट्रिक्स आहे। प्रत्येक राज्यामध्ये कोणते कोणते कॉलेज आहेत आणि त्या कॉलेजची नावं कुठल्या स्टेटमध्ये आहे आणि ते गव्हर्नमेंट आहेत का प्रायव्हेट आहेत का डीम्ड आहेत आणि त्या कॉलेजचा किती इंटेक आहे। तर हे पूर्णपणे सीट मॅट्रिक्स पब्लिश झालेलं आहे 2024चं। तर हे पूर्ण मी तुम्हाला आज या स्क्रीनच्या माध्यमातून दाखवत आहे। तुम्ही आपल्या इथलं महाराष्ट्राचं पण मी आज तुम्हाला दाखवतो। तुम्ही 1 नंबरला इथे पाहू शकता 303 नंबरला MBBS महाराष्ट्र आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुणे, तर हे गव्हर्नमेंटचं आहे आणि 150 सीट्स आहे। आणि नेक्स्ट मी सोलापूरचं इथं दाखवत आहे तुम्हाला। नेक्स्ट 304 नंबरला MBBS महाराष्ट्र अश्विनीचं हे कॉलेज आहे, अश्विनी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सोलापूर, हे ट्रस्टचं आहे म्हणजेच प्रायव्हेट आपण म्हणू शकतो त्याला। तिथे 100चा इंटेक आहे आणि दुसरं हे ट्रस्टचंच आहे पण ते प्रायव्हेट नाही, ते डीम्ड आहे। तर सांगलीचं तर कोणतं आहे तुम्ही ते पाहू शकता, भारतीय विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल सांगली, ट्रस्ट म्हणजे डीम्ड आहे, त्याला 150चा इंटेक आहे। तर हे असं पूर्णपणे हे महाराष्ट्रातले पण आहेत जे ह्यावर्षी 2 नव्यानं ॲड झालेले आहेत। ते कोणते कॉलेजेस आहेत तुम्हाला मी जस्ट ओव्हरली सांगते। जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज GT मुंबई, त्याला एक मान्यता मिळालेली आहे, 50 सीटचं कॉलेजनी आलेलं आहे इंटेक आणि दुसरं आहे ते डीम्डचं आहे MGM नवी मुंबई। असे 2 कॉलेजेसला मान्यता यावर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये भेटलेली आहे, एक गव्हर्नमेंट आणि एक डीम्ड। तर अगदी तुम्ही पूर्णपणे झूम करून पहा प्रत्येक कॉलेज आपल्या महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि डीम्ड किती आहेत, त्याचा इंटेक किती आहे, हा पूर्णपणे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात येईल। पूर्णपणे मी हे सीट मॅट्रिक्स काढलेलं आहे आणि फक्त डीम्डचं पण मी इथे सीट मॅट्रिक्स काढलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। जस्ट लेटेस्ट न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो। फायनल सीट मॅट्रिक्स म्हणजे फायनल पण सीट मॅट्रिक्स त्यांनी पब्लिश केलेली आहे MCCनी वेबसाईटवरती फॉर डीम्ड राऊंड 1 UG 2024, ओके। तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे क्वेश्चन आहेत की नवीन येणारे कॉलेजेस जे आहेत तर त्यांना मान्यता मिळाली का नाही। तर ह्या लेटेस्ट MCCच्या वेबसाईटवरती त्यांनी फर्स्ट राऊंडला कोणत्या कॉलेजला मान्यता दिलेली आहे तुम्ही पूर्णपणे या स्क्रीनच्या माध्यमातून पाहू शकता। हे पॉंडिचेरीचं आहे फर्स्ट कॉलेज, तुम्ही डीम्डचं 150 सीट्स आहे आणि खूप सारे विद्यार्थी मला मेसेज करतात कारण मी माझ्या लास्ट वीकमध्ये एक व्हिडिओ केलेला होता की तामिळनाडूमधलं जे चेन्नईचं कॉलेज एक नवीन आलेलं आहे JR मेडिकल कॉलेज, त्याच्याबद्दल व्हिडिओ पण करून टाकला होता आणि त्या कॉलेजची इंटेक 150चा आहे आणि त्या कॉलेजला ह्यावर्षी 2024ला मान्यता मिळालेली आहे आणि त्याचा फी स्ट्रक्चर पण फार कमी आहे, विदिन 16 lakhs पर इयर इंटू 4.5 एवढ्या कमी आहे बजेटमध्ये। त्या JR मेडिकल कॉलेजला तुम्हाला जर ॲडमिशन पाहिजे असेल फर्स्ट राऊंडमध्येच तर त्या तमाम विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करा लगेच। आणखीन 20 तारखेपर्यंत आपले चॉईस फिलिंग लास्ट राहणार आहे ऑल ओव्हर इंडियाचे। तर
तर इथं तुम्ही पाहू शकता, मी हे कॉलेजचं नाव पण काढलेलं आहे, सीट मॅट्रिक्समध्ये आलेलं आहे, JR मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल तामिळनाडू. आणि हे MBBS आणि इथलं डीम्ड पेड सीट कोठा आहे. आणि हे इंटेक तुम्ही पाहू शकता, इथे 150चा हा इंटेक असणार आहे, हे JR मेडिकल कॉलेजचा. तर हे पूर्णपणे मी MCCच्या वेबसाईटवरून काढलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. सीट मॅट्रिक्स फॉर फर्स्ट राऊंड UG MBBS 2024. ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी ह्याच्याबद्दल डिटेल्स माहिती हवी आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मला कॉल आणि मेसेज करून अगदी अधिक माहिती विचारू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. एनी टाईम कॉल मेसेज करून तुम्हाला माहिती विचारू शकता. आणि तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल ह्या डीम्डमध्ये सुद्धा JR मेडिकल कॉलेजमध्ये, तरीही सुद्धा विद्यार्थ्यांनी अगदी कॉलेजची फीस 18 लाख पर इयर आहे, पण आम्ही 16 लाख पर इयरनी आम्ही ॲडमिशन्स तिथं करून देत असतो. सध्या सीट बुकिंग झालेली आहे. खूप साऱ्या आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची मी ॲडमिशन्स बुकिंग केलेली आहे. गेल्या 1 वीकमध्ये जवळजवळ 5 ते 6 विद्यार्थ्यांची ॲडमिशन्स JR मेडिकल कॉलेजला झालेले आहेत. आणखीनही मुलांना चान्स आहे, त्याही मुलांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता. अगदी 20 तारखेपर्यंत चॉईस फिलिंगपर्यंत तुम्ही अगदी बुकिंग करू शकता. आणि नक्कीच तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला माझ्या नंबरवर तुम्ही कॉल मेसेज करून अगदी आम्हाला JR मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे आहे तर त्याही विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर ओके मित्रांनो, एवढंच आहे निमित्तानं आज मी हा विषय घेऊन आले होते. तर ज्या काही मुलांना बऱ्यापैकी मुलांना डाऊट्स आहे की मॅडम 2024मध्ये मान्यता मिळालेली आहेत का कॉलेजेस, तर पूर्णपणे मी तुम्हाला PDF या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की 2024ला मान्यता असलेले MBBSचे कॉलेजेस कोणकोणते आहेत त्याच्याबद्दल. ओके, एवढंच आहे निमित्तानंतर. ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.